फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवू, आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला पण शुभेच्छा। मी सकाळी आज डाळ लावून घेतली कुकरला। बोलले आज सर्व काहीतरी चांगलं बनवू। मग मी कुकरला डाळ लावली, त्याच्यानंतर बोलले तांदूळ पण धुवून ठेवून देते भात बनवायला, कारण की सकाळी बोलले आज 15 ऑगस्ट ते चांगलं काहीतरी बनवूया। बाजूला डाळ आणि भात लावला, तोपर्यंत मी भाजीची तयारी करत होती। मग मी भाजी आज शेव बनवणार होती। शेव म्हणजे मी शेवची भाजी नेहमीच बनवते, पण ही वाली लसूण चिवड्याची शेव बनवणार होती। तर मग बोलले ते बनवून घेऊया, कारण की मी शेव बनवते पण मी लसूण चिवड्याची कधी नाही भाजी बनवली। मग मी त्याच्यासाठी कढई ठेवून घेतली, आणि ही लसूण चिवड्याची भाजी ही माझा भाऊ खातो, मी कधीच नाही। मी आता रक्षाबंधनला गेलती ना, तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी बनवलेली, पण मला पण खूप आवडली। मग मी पण बोलली एक काम करते, मी पण बनवते, बघू मिस्टरांना आवडते का। मग त्यासाठी काय नाही, तेल टाकून घेतलं, कांदा टमाटा लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची आणि बस कोथिंबीर। त्याच्यामध्ये बनवायची, पाणी वगैरे त्याच्यात नाही टाकायचं, फक्त वाफून घ्यायची स्लो गॅसवर, तशी बनवायची। मग मी त्याच्यामध्ये मसाला टाकला, मी आगरी मसाला वापरते आणि मी जास्त काही टाकत नाही, मसाला आणि हळदच मला भरपूर होते। मग ते मी मसाला टाकून थोडी 5 मिनिटं ठेवली, ओले तोपर्यंत। मग मी पटापट चपात्या आणि डाळ, तोपर्यंत मी डाळीला फोडणी देऊन घेतली। डाळीला फोडणी द्यायची होती, फक्त लसूण आणि हिरवी मिरचीची द्यायची होती। ते मग 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या, लसूण आणि बस जिरं टाकलं, कारण की राई माझे मिस्टर खात नाही। जेवणात राई मी टाकतच नाही, राई असलं का ते जेवतच नाही। बनवून फक्त फिक्की बनवायची होती म्हणून ते टाकून घेतलं आणि जिरं टाकलं, बस। बाकी राई बी मी काही टाकत नाही आणि आणत पण नाही मी घरात, ते खात नाही म्हणून। मग मी चपात्या बनवून घेतल्या, पटापट चपात्या बनवून घेऊ। मग मी पटापट चपात्या बनवून घेतल्या, कारण की मला मी पटक्यात चपात्या बनवून घेतली। सकाळी खूप घाई असते, हे काम करा, स्वयंपाक करा, नंतर घरातला आवरा, मग कामाला जा, खूप घाई असते। मग मी पटापट चपात्या केल्या एकाकडे, तोपर्यंत माझा भात होत होता स्लो गॅसवर। मग बघा मी काय काय बनवलं। सकाळी भात बनवला, डाळ बनवली, मी कामाला जाण्यासाठी डबा भरून घेतला। मला शेवची भाजी थोडी जास्त घेऊन गेली, पण कामावर पण सर्वांना आवडली। त्यांना ते पण बोलतो ते मस्त होती ताई शेवची भाजी। तुम्ही पण कधीतरी लसूण चिवड्याची भाजी ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा। अंशू चालला दुकानात, काय केलं चाललं अंशू तू? दूध घ्यायला दुकानात जाईल ना, मग मी तिकडून जाईल, दुकान बाजूलाच आहे। हाय फ्रेंड्स, चला आता आपण जाऊ बाहेर। आज थोडं भाज्या पण आणायचे आहेत,